नाव टाका पुढचं. सी. सी फॉर कॅपिटल, सी फॉर करन्सी, सी फॉर सेन्सस. नेक्स्ट नाव टाका सी. कॅपिटल, करन्सी, सेन्सस. कॅपिटल म्हणजे काय रे? राजधानी. करन्सी म्हणजे चलन. सेन्सस म्हणजे जनगण नाव. हे आपण पाहणार आहोत आता. हा, ओके, डन. आता कॅपिटल, मी आता काही राज्यांचे नाव देणार आहे. ओके, नंतर देशांचे नाव देणार आहेत. आता राज्यांना करन्सी नसते, पण देशांना करन्सी असते, म्हणून तसं प्रॉपर आन्सर लिहायचं हा सर्वांनी. कोणी कोणाचं बघायचं नाही. हे बघा, लक्ष द्या इकडे बोर्डकडे. यांच्या कॅपिटल सांगायचे, यांचे कॅपिटल प्लस काय सांगायचंय? करन्सी. चलो लेट स्टार्ट. उत्तराखंड डेहराडून, मेघालय शिलाँग, ओडिसा भुवनेश्वर, केरळ तिरुअनंतपुरम, नंतर लास्ट काय? आंध्र प्रदेश. बोला याची काय? व्हेरी गुड. आपलं अमरावती ना, त्यांचं अमरावती. पहिले आंध्र प्रदेशची कॅपिटल होती हैदराबाद. काय होती? हैदराबाद. पण जेव्हा आंध्र प्रदेशमधनं तेलंगणाचं विभाजन झालं तर हैदराबाद कोणाला डेडिकेट केली? तेलंगणाला. यांनी स्वतःची कॅपिटल डेव्हलप केली, तिला नाव दिलं अमरावती. खूप फेमस सिटी आहे. एनिवे, USA कॅपिटल काय? वॉशिंग्टन DC. व्हॉट इज DC? वॉशिंग्टन DC म्हणतात ना. DC म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. लिहून टाका, नॉलेज फॉर. कोण बनेगा करोडपतीचा क्वेश्चन आहे. असे क्रॉस क्वेश्चन विचारतात ना, कोण बनेगा करोड. तुम्ही कधी गेले सिलेक्शन झालं तर माझं नाव देऊन टाका. फोन कॉलला तुम्हाला सर्वांना हेल्प करेल. आपली एक स्टुडंट होती, मराठी करोडपती राहतं ना ते. कोण होणार? महाराष्ट्र केंद्रीय आहे ना ते करोडपती. हा, एक स्टुडंटने दिलं होतं माझं. त्यांना एका क्वेश्चनचं आन्सर बी दिलं होतं. 10 लाख जिंकले होते तिने. मग तुम्ही म्हणून द्या बिंदास नाव. आपल्याला टाइम नाही दे एवढं ते नॉमिनेशन प्रोसेसला. वॉशिंग्टन DC झालं. चलन लिहा, डॉलर. चलन काय? डॉलर. त्याला आपण करन्सी म्हणू इच्छितो. जसं आपल्या भारताची कॅपिटल आहे न्यू दिल्ली, आणि करन्सी काय आपली? रुपया. ओके. फ्रान्स कॅपिटल पॅरिस, फ्रान्सची कॅपिटल पॅरिस, आणि करन्सी आहे युरो. EURO, युरो. आणि अजून एक आहे फ्रँक, फ्रँक FRANC. 2 चलन आहेत त्यांचे, पण मोस्टली युरो वापरतात ते लोक. पाकिस्तान कॅपिटल, कोणी लाहोर, कोणी कराची लिहिलं नाही ना. लाहोर कराचीवाले असतीलच, मला गॅरंटी आहे. कॅपिटल आहे इस्लामाबाद. व्हेरी गुड. करन्सी रुपया, पाकिस्तानी रुपीस, पाकिस्तानी रुपीस. आलं लक्षात? पाकिस्तानी रुपीस. नेपाल काठमांडू, आणि करन्सी नेपाली रुपीस. नेपाळमध्ये आपली करन्सी चालते. नेपाळमध्ये खूप भारतीय आहेत. मी बँगलोरला शिकत असताना माझ्या कॉलेजला, म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीला, माझे नेपाळचे मित्र होते. बिंदास चालते. आम्ही त्यांना द्यायचो, ते आम्हाला द्यायचे. नेपाळमध्ये तेव्हा मला खरं प्रॅक्टिकली कळलं होतं की नेपाळमध्ये आपली करन्सी चालते. रिअली सर्च खरं सांगतो, मला अनुभव येतो म्हणून बोललो. बांगलादेश, बांगलादेशची ढाका कॅपिटल हा, आणि करन्सी टका. ओके, हा, टका. कॅपिटल टाका, करन्सी टका. चला, USA, फ्रान्स, पाकिस्तान, नेपाळ झालं. जपानची कॅपिटल जपान, टोकियो. अरे ऑलिम्पिक झालं होतं ना एवढं मोठं. चला, क्लिअर. हे झालं कॅपिटल करन्सी बद्दल. नेक्स्ट नाव टाका आता सेन्सस. सेन्सस, सेन्सस म्हणजेच काय? जनगणना. चायनाचं पण हे ना, रिअल, रिअल, RIAL, रिअल. चायना रिअल, रिअल म्हणून काही म्हणतात त्याला, रिअल RIAL. आणि चायनामध्येच त्यांचं काहीतरी नाव आहे अजून. ओके, बीजिंग. हा, ते तर हे झालं, चायनाची कॅपिटल झाली बीजिंग. हा, चायनाची कॅपिटल तर बीजिंग, सगळ्यांना माहिती आहे ना. चला, सेन्सस काय असतं हे कोण सांगेल? माहिती आहे मराठीमध्ये जनगणना काय असतं हे केली जाते. मग 2011 नंतर काही केली नाही तुम्ही लोकांनी? का नाही केली? बोला लवकर. कोविड 2011 झाली होती, व्हायला पाहिजे ना 2021ला, पण 2021ला जनगणना झाली नाही, कारण की कोविड होता ना. तुम्ही एकमेकाच्या घरात जाऊ शकतात, तर ते बाहेरचे कसं काय आपल्या घरात येतील काउंट करायला? सिंपल लॉजिक आहे ना. सो ही जी प्रेडिक्शन लावलं ते ऑनलाईन लावलं गेलं, म्हणून मोदीजी त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात 140 करोड की आबादी. बोलतात ना, आज किती आहे? 143 करोड झालेलं आहे. ओके, किती आहे? 143. कारण की जाणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, येणाऱ्यांचं जास्त आहे ना. यस. चला, मग आता आपण मेन याच्यात क्वेश्चन कशी विचारला. आता एक क्वेश्चन सलग 2 एक्झामला विचारलाय, एक राज्यसेवेला आणि एक आपल्या कंबाईनला विचारला होता. क्वेश्चन असा होता, डायरेक्ट लिहा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती? हाच क्वेश्चन बघून घ्या डायरेक्ट तुम्ही. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती?
बोला आन्सर काय? 121 कोटी. ऑप्शन मध्ये असेच दिले होते, 111, 121, 131, 124. सो हाऊ मेनी? 121 करोड. आता इंग्लिशमध्ये हाच क्वेश्चन, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया. हाच क्वेश्चनला आपल्या मराठीमध्ये पण म्हणजे महाराष्ट्राचा विचारला होतो. महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? जेव्हा भारताची लोकसंख्या 121 कोटी होती तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या होती 11,23,00,000. 2011ला लिहा, 2011 11,23,00,000 महाराष्ट्राची. 11,23,00,000, 11,23,00,000. आता दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला. 2011च्या जनगणनेनुसार जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या होती चायनाची 2011ला. 2 नंबर कोणाचा लागायचा? भारताचा. पण आज 1 नंबर कोणाचा लागतो माहिती आहे का तुम्हाला? ओके, कुठे पुढे जायला पण आपण कुठे पुढे इथपर्यंत. ओके, हा. दुसरी गोष्ट, आता भारतातील जर गोष्टी पाहिल्या आपण, आता भारतातील गोष्टींमध्ये लोकसंख्येनुसार पहिलं राज्य कुठलं होतं? युपी. कुठलं येतं? युपी. महाराष्ट्राचा किती क्रमांक आहे? 2. म्हणजे बघा, भारतात पण आपण 2 आहेत, म्हणजे बघायला पाहिलं जगात पण आपण 2 नंबरला आहेत आणि भारतात पण किती नंबरला आहेत? आपण 2 नंबरला आहे. हे खूप गोष्टी असतात. चला, हे झालं 11,23,00,000. आता दुसरं याच्यात काय काय विचारलं जातं? एक, लोकसंख्येनुसार महाराष्ट्र लेवलला तुम्हाला कुठला जिल्हा लोकसंख्येनुसार मोठा आहे? मी बोलता बोलता एक वाक्य बोललो होतं ठाण्याबद्दल, आठवत आहे का तुम्हाला? की ठाणे मोठा जिल्हा होता, ठाणे मोठा जिल्हा होता, पण ठाण्यामधनं कोणाचं विभाजन झालं? पालघर. आजच्या सिच्युएशनला कुठला असा जिल्हा आहे जो लोकसंख्येनुसार मोठा आहे? सांगा. आज पुणे मोठा आहे लोकसंख्येनुसार. कोण आहे? पुणे आज मोठा आहे. आपल्याला वाटतं मुंबई, नाही, पुणे मोठा आहे. क्लिअर? चलो, एनिवे, हे झालं थोडंसं एक अजून नॉलेजचा पार्ट. अजून एक पार्ट सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला हे पण विचारलं जातं की साक्षरता किती? सेन्सस मध्ये साक्षरता पण येते. साक्षरतामध्ये पहिलं राज्य कुठलं आहे माहिती तुम्हाला? केरळ. 93% साक्षरता होती त्यांची 2011ला आणि आजच्या डेटला 96% आहे त्याची साक्षरता. म्हणजे दरवर्षी ते ऑब्व्हियसली इम्प्रुव्हमेंट करतात आणि खरंच ती साक्षरता दिसते तिथं. मी म्हणजे महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. भारतातील प्रत्येक राज्याचे 3-3 विद्यार्थी सिलेक्ट केले होते आणि नॅक कमिटीतर्फे सिलेक्शन झालं होतं. नॅक नाव ऐकलं का तुम्ही? नॅक. नॅक म्हणजे जी कॉलेजला ग्रेड देतं. तर कॉलेजला ग्रेड देताना मग त्यांनी काय केलं होतं? महाराष्ट्र म्हणजे प्रत्येक राज्यातील 3-3 विद्यार्थी का सिलेक्ट केले होते? कारण की त्यांना केरळमध्ये साक्षरता दाखवायची होती की ऍक्च्युअल साक्षरता काय असते. तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांमध्ये मी माझं येणं जाणं राहणं खाणं पिणं टोटल 10 डेज मी तिथं केरळला होतो. 10 डेज पैकी ऍक्च्युअली 8 डेज केरळमध्ये होतो आणि 2 दिवस आम्हाला तामिळनाडू, उटी, कोडायकॅनल हे फेमस ठिकाण माहिती आहे ना, ते ट्रिप त्यांच्याकडनं होती. आता त्या 8 डेज मध्ये खरी साक्षरता मी तिथं पाहिली होती केरळमध्ये. तिथलं जो अवेअरनेस आहे, तिथली जी टीचिंग आहे ती कसं म्हणजे ॲवसम म्हणू शकतो त्याला, वेगळीच आहे डायरेक्ट. ते त्या विद्यार्थ्यांकडनं बघायला भेटत होते आम्हाला. त्यांचं ते टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे ना, साऊथ वाले सर्व जसं टेक्नॉलॉजी टॉपला आहे माहिती आहे ना, ते तिथं तसं ते लहानपणापासून त्यांना ट्रीट केलं जातं. त्या गोष्टी पाहिल्या. तिथली भाषा केरळची मल्याळम, एनिक्की वेल्लम वेन्नम, ने ही स्नेही कोण थोडी शिकलो होतो 10 दिवस. ओके. नंतर तिथं जे जेवण केलं जातं ना आपलं, त्याच्यामध्ये ते ऑइल कुठलं वापरतात नाही तुम्हाला? ते नारळाचं तेल वापरतात, कोकोनट ऑइल. तुम्ही खाऊच शकत नाही ते जेवण, वेगळंच राहतं. मग ते स्पेशली इंडियन फूड. आता प्रत्येक राज्याचे विद्यार्थी होते, ऑब्व्हियसली वेगळे इंडियन फूड बनवायचे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, ते वेगळं राहायचं. पण आम्ही ते पण खायचो का, वेगळं काहीतरी लागायचं ते पण राहायचं. आता तिथं इंडियामधले जे मोठे एज्युकेटर होते त्यांचे भाषण ठेवलेले होते 8 दिवस आम्हाला. का? त्यांना ते दाखवायचं होतं की प्रेझेंटेशन कसं असतं, ग्रुप डिस्कशन कसं असतं, एक कम्युनिकेशन स्किल कसं असतं, पेपर प्रेझेंटेशन, या अशा खूप गोष्टी 8 डेज मध्ये प्रत्येक दिवसाला एक सेमिनार ठेवलेला होता, ते तिथं ऑर्गनाईज केलं होतं. त्या गोष्टी तिथं शिकलो होतो. म्हणजे मी बँगलोरला जाण्या अगोदर म्हणजे महाराष्ट्रातच शिक्षण झालं होतं, तेव्हा महाराष्ट्रातनं सिलेक्शन झालेलं होतं. नंतर मी MSc बायोटेक केलंय माझं बँगलोरला, माझा इंटरनॅशनल पेपर पब्लिश आहे. ओके, म्हणजे सायन्स मधला तिथलं MSc बायोटेकचं शिक्षण ते पण माझं टोटली फ्री आहे. 2.5 लाखाचं मला स्पेशली स्कॉलरशिप भेटली होती, कारण की मी ते रँकमध्ये आलेलो होतो. मला येताना अजून म्हणजे कॉलेजला असताना फर्स्ट इयर 2 वर्ष असतात ना, लॅपटॉप पण दिलं होतं, 90,000चं लॅपटॉप दिलं होतं. म्हणजे ह्या खूप गोष्टी आहेत, करिअरमध्ये खूप गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. म्हणून सांगायचं हेच आहे मित्रांनो, तुम्ही पण खूप गोष्टी तुम्ही करू शकता, फक्त तुम्हाला ते रिप्रेझेंट करता यायला पाहिजे, स्किल पाहिजे, त्या गोष्टी इझिली भेटतात तुम्हाला. तर मग हे केरळचं उदाहरण का दिलं? कारण की साक्षरतेवर पहिलं केरळचे रेकॉर्ड आहेत, किंवा 5-6 रेकॉर्ड आहेत. जेव्हा ते के फॉर केरळ येईल ना, तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. चालेल? 4-5 रेकॉर्ड आहेत, ते लक्षात येईल. चला, मग आता जनरलमध्ये काय काय पॉईंट लिहिले आपण सांगा. जगामध्ये आता आपण 1 नंबरला हे पाहिलं, भारतात पाहिलं तर लोकसंख्येनुसार किती नंबरला आपण? 2 नंबरला पाहिलं. ओके,
ते पण पाहिलं. आता जस्ट नावं लिहा. साक्षरता काय काय विचारलं जातं? लिंग गुणोत्तर, साक्षरता विचारली जाते, लिंग गुणोत्तर विचारला जातो. लिंग गुणोत्तर मध्ये बी 1 नंबरला कोण आहे? केरळाचे, माहिती ना तुम्हाला. म्हणजे जिथं पुरुषांच्या म्हणजे बॉईज वर्सेस काय काढला जातो? गर्ल्स. तिथं गर्ल्सचं पॉप्युलेशन जास्त आहे. हजारामागे 1083 पर्यंत तिथं बर्थ रेशो आहे. म्हणून ते जेंडर गॅप रिपोर्ट त्याला म्हणतात. त्याला लिंग गुणोत्तर मराठीमध्ये म्हटला जातो. त्याच्यात पण केरळ 1 नंबर आहे, साक्षरतेमध्ये बी केरळ 1 नंबर आहे. नंतर मग तुम्हाला असं लिहा, सर्वाधिक लोकसंख्या असं नाव टाका फक्त. म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या कुठली, म्हणजे राज्य असेल, जिल्हा असेल, ते सर्व विचारला जातो. सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या. जसं मी बोललो तुम्हाला, सर्वाधिक लोकसंख्या युपीची आहे, बरोबर. काय वाटतं तुम्हाला, सर्वाधिक लोकसंख्या कमी कुठल्या राज्याची आहे? आपल्या भारतामध्ये 28 राज्यांमध्ये. म्हणून हा कमीवाला क्वेश्चन लिहून दिला मी तुम्हाला. नॉट गोवा, इट्स अ सिक्कीम. व्हेरी गुड मित्रांनो. गोवा खूप जण वाटतं म्हणून मी हा क्वेश्चन घेतला. गोवा हा क्षेत्रफळानुसार छोटा आहे बरं का. कशानुसार? क्षेत्रफळानुसार, एरियानुसार छोटा आहे. लोकसंख्या जेव्हा आपली 11,23,00,000 लोकसंख्या होती 2011ला, तेव्हा सिक्कीमची लोकसंख्या किती होती? फक्त 6 लाख. 2011च्या जनवरीनुसार 23 लाख मधनं 6 लाख मायनस करा. 11 कोटी जण तसे आहेत आपले. म्हणजे तुमच्या तेवढे ते दिवाला भेटून जातील 6 लाखाच्या वरती. भेटतील का नाही? भेटतील का नाही? हा चला, हे झालं लोकसंख्येनुसार. अजून याच्यात हे असतं आपल्याला, तो जन्मदर, मृत्यूदर. हा, जन्मदर, मृत्यूदर माहिती ना, कोणाचा जास्त पर्सेंटेज मध्ये विचारला तो. जन्मदर आणि काय? मृत्यूदर. हे सर्व सेन्सस मध्ये येईल तुमचं. ऍक्च्युली सेन्सस हे तुमच्या 2 गोष्टींमध्ये येतं. एक इकॉनॉमिक मध्ये पण येतं आणि एक कशामध्ये येतं? जिओग्राफीमध्ये पण. ही लक्षात ठेवा. तुम्हाला आता ज्योती मॅम शिकवतील किंवा कोण शिकवेल? विवेक सर. मोस्टली ज्योती मॅमच कव्हर करतात ते सेन्सस. मोठा टॉपिक आहे मित्रांनो. सेन्सस 2011 पूर्ण वाचून ठेवा. याच्यावर क्वेश्चन 100% असतात डायरेक्ट. अशी कुठली एक्झाम नाही आतापर्यंत, म्हणजे युपीएससी पासून तर छोटी मोठी तुमची तलाठी भरती, पोलीस भरती पासून लोकसंख्येवर क्वेश्चन 100% असतो. म्हणजे त्याला हॉट टॉपिक म्हटला होतो एक्झामचा. मग मी त्याला करंटमध्ये कव्हर केलं. म्हणजे तुमची आता जर झालीच कुठली तरी सेन्सस, ते पण आपल्याला कामात आहे. नेक्स्ट नाव टाका डी. डी फॉर डेज. माहिती आहे ना? कोण सांगेल आज कोणता दिवस आहे? आज 7 एप्रिल आहे. माहिती आहे तुम्हाला? काय? 7 एप्रिल. 7 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना झाली होती. कोणाची? WHO. मग 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. लिहा, पहिली सुरुवात त्याची करून टाका. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे. चला 5 क्वेश्चन तुमच्यासाठी. 6 पैकी 5 यायला पाहिला. अजून एक देऊन टाकला मी तुम्हाला. 25 जानेवारी हच्छाला देऊन टाकला. येस, 16 सप्टेंबर. एक्झामला विचारलेला क्वेश्चन, एक्झामला विचारलेला क्वेश्चन, एक्झामला विचारलेला क्वेश्चन. 3 क्वेश्चन याच्यातले विचारले गेलेत ऑलरेडी, हे सांगेल तुम्हाला. आणि जोड्या लावामध्ये पण क्वेश्चन विचारला होता डेजवर, किंवा डायरेक्ट 1 लायनर. हा तो 1 लायनर होता 16 सप्टेंबरचा. चला मग घ्या. 25 जानेवारी कोण सांगेल? इट्स अ वोटर्स डे. त्याला मराठीमध्ये म्हणतात मतदार दिन. राष्ट्रीय मतदार दिन टाका, राष्ट्रीय मतदार दिन. कारण की 25 जानेवारी 1950 ला इलेक्शन कमिशनची स्थापना झाली होती. म्हणून 25 जानेवारी हा वोटर्स डे म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय मतदार दिन म्हणून. कहाणी अशी आहे. 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे ना, याला पराक्रम दिवस म्हणून ओळखलं जातं. पराक्रम डे, पराक्रम दिवस. 23 जानेवारी पराक्रम दिवस. आले इथपर्यंत? जयंती कोणाची असते त्या दिवशी? सुभाषचंद्र बोस. इन ब्रॅकेट टाका प्लीज, म्हणजे कन्फ्युज होणार नाही की पराक्रम दिवस का बोलला होतो त्याला. 8 मार्च जागतिक महिला दिवस किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 21 जून अरे इंटरनॅशनल योगा डे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 16 सप्टेंबर ओझोन डे. क्वेश्चन विचारला होता की ओझोन म्हणजे असा ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला होतो, कुठल्या तारखेला साजरा केला होतो? मग खाली 14 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, 14 ऑगस्ट, 16 ऑगस्ट असे ऑप्शन दिले होते त्यांनी. ओझोन डे माहिती आहे ना, ओझोन लेअर. 1 डिसेंबर एड्स डे. एड्स, AIDS, एड्स. पुरस्कारांमध्ये एक डिफेन्स पुरस्कार लिहिले नाही आपण. पुरस्कारामध्ये जा बरं, कुठेतरी छोटीशी जागा असेल ना तिथे जा. या डिफेन्स वरून आठवलं मी, तरी विचारलं तुम्हाला काही राहिले का आपले पुरस्कार? पुरस्कारामध्ये जा, आले का? जिथं पण जागा असेल छोटी मोठी, हा असं लिहा डिफेन्स पुरस्कार. डिफेन्स पुरस्कार शॉर्टकट लिहा. वरती लिहिलं तरी चालेल, वरती बी आपलाच एरिया आहे, काही टेन्शन नाही. वरती येणार जागा राहते ना तुमच्याकडे, 5-6 येतात ते, म्हणून जागा काढा. परमवीर चक्र सर्वात मेन. डिफेन्स मधला सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? परमवीर चक्र. मरणोत्तर दिला होतो माहिती ना, बोला. अशोक चक्र, आठवलं का? परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, शौर्य चक्र, वीर चक्र, कीर्ती चक्र, हे सर्व महत्वाचे चक्र आहेत मित्रांनो. चला आता आपल्या या डिफेन्सला या.
हे प्रॉपर लिहा सर्वांनी. म्हणजे बघा, डिफेन्सचा स्टडी करायचं म्हटलं तर पहिले रिस्पेक्ट जातो डिफेन्स मिनिस्ट्रीला, आपण माहिती आहे ना, पुढे आपण डिस्कस केलं राजनाथ सिंग. आता DRDOच्या फुल फॉर्म मध्ये डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे डिफेन्सचं ते सर्व काम करतात. मिसाईल्स असतात, मिसाईल सोडले जातात माहिती आहे ना, मग अग्नि 1 झालं, अग्नि 2 झालं, अग्नि 3 झालं, बराक झाले. वेपन्स माहिती आहे ना, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. बाकी तुम्हाला सर्वांना माहिती आहे डिफेन्समध्ये कोणाचा रोल असतो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आता CRPF म्हणजे काय, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. BSF म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ITBP म्हणजे काय, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. आणि SSB म्हणजे काय, सशस्त्र सीमा बल. हे तुम्ही स्वतःहून सर्च करून लिहू शकता, आपण त्याचा टाइम स्पेंड न करायला. आता तुम्हाला माहिती आहे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यावरती एक नवीन पोस्ट आलेली ज्याचं नाव आहे CDS. यु नो CDS, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस. नाही, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लिहा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तिघ दलांच्या वरचं सर्वोच्च पद आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. आपल्या भारताला सर्वात पहिले CDS भेटले होते, ज्यांचं नाव होतं बिपिन रावत, परंतु त्यांचा हेलिकॉप्टर ऍक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. ते त्यांच्या मिसेस भारताचे पहिले CDS होते ते. डी ओके सर्वांचा. चलो, डी म्हणजे काय पाहिलं आपण, डेस, आणि डी म्हणजे काय, डिफेन्स. समजते ना, ABCD. व्हॉट इज ए, बोला तोपर्यंत. अपॉइंटमेंट, नंतर काय, अवॉर्ड्स, ऍग्रीमेंट, आणि काय, ऍब्रिव्हिएशन. त्याला जास्त टाइम लागला का नाही आपल्याला, कारण की ते खूप होतो. अपॉइंटमेंट, अवॉर्ड्स. बी बोला, बुक्स, बँकिंग, बिझनेस. सी म्हणजे काय, कॅपिटल, करन्सी, सेन्सस. आता कॅपिटल बघायला गेलं तर हे स्टॅटिक जीकेचा पार्ट आहे, परंतु जसं आंध्र प्रदेशची नवीन काय बनली, अमरावती, म्हणून हे कॅपिटल कुठे ना कुठे नावांमध्ये बदल काही ना काही होतात, म्हणून ते विचारलं जातं आपल्याला. ठीक आहे, करन्सी पण कुठे कुठे कुठल्या देशाचे चेंज करतात स्वतः, मग त्याच्यामुळे तो क्वेश्चन विचारला जातो. सेन्सस तर दर 10 वर्षांनी चेंज होतो, म्हणून ते आपल्याला विचारलं जातं. नंतर आपण काय पाहिला, डी फॉर काय, डिफेन्स, आणि डी फॉर काय, डेज. प्रत्येक एक्झामला डेजवर क्वेश्चन असतो. एक तर जोड्या लावामध्ये, म्हणजे जोड्या लावामध्ये कसे क्वेश्चन असतील, 4 डेट देतील आणि 4 दिवस देतील. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे ना, ABCD त्यानुसार असतं, किंवा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतो, म्हणून डेजचा स्टडी तसाच पाहिजे. नेक्स्ट नाव टाका ई फॉर इकॉनॉमिकल करंट. जसं आपण तिकडे थोडंसं लिहिलंच आहे, पण याच्यात थोडंसं डिटेलमध्ये लिहू. बजेट, ओके, नंतर तुमचं इकॉनॉमिक सर्वे, नंतर मॉनिटरी पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, रेपो रेट, बँक रेट. नाव ऐकलेत काय, रेपो रेट, बँक रेट. नंतर RRR, SLR. हे सर्व तुम्ही शिकणार आहे इकॉनॉमिक मध्ये, पण हे सर्व करंट टच असतं आपल्याला, करंट बेस असतं. RRR म्हणजे तो मूवी नाही, RRR म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. व्हॉट इज SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, जो गोल्डवर लावला जातो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आणि बॉन्ड, गोल्ड आणि बॉन्ड, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. हे तुम्ही सर्व इन फ्युचर शिकणार आहात इकॉनॉमिक मध्ये. नंतर मग अजून जसं मी बोललो, ऑब्व्हियसली वर्ल्ड बँक आणि IMF हे सर्व त्याच्यात आलं. इकॉनॉमिक्सशी निगडीत जे जे दिसेल, नॅशनल इन्कम, करंट टच पूर्ण अभ्यास करायचा आहे, वर्ल्ड बँक अँड ऑल. क्लिअर इथपर्यंत ओके. ई नंतर घ्या इन्व्हायरमेंट, म्हणजे ई मध्ये घ्या इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट मध्ये काय, सायक्लॉन, क्लायमेट चेंज, नंतर फॉरेस्ट. आता तुम्हाला माहिती आहे का न्यूज कुठली चालू आहे सध्या, हॅलो, कुठली न्यूज चालू आहे आता, ते तर अर्थक्वेक तर आहेच रे, हैदराबाद. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती का हैदराबादला काय चालू आहे, तिथं तो नवीन पार्क बनवतात ना ते डायरेक्ट, तर त्याच्यामुळे काय करतायत, ते जंगल तोडीला चालू आहे. तर ते आता इंस्टाग्रामला इमोशनल व्हिडिओ टाकणं चालू आहे सर्व, माहिती आहे ना, सर्व पाहतात का नाही. मला जस्ट असंच पाहिलं, सर्व तेच बनवतात डायरेक्ट, म्हणजे खूप चालू आहे ते. म्हणजे IT पार्क बनतोय ना तो मोठा, तर IT पार्क साठी ते जंगल तोड करतात, मध्ये सर्व हत्ती, ते हरिण, सर्व ते काय होतंय ते सर्व दाखवत आहेत. बघा, हे कशाचा पार्ट झाला सांगा आता मला, इन्व्हायरमेंट. म्हणजे कुठे ना कुठे पर्यावरण नष्ट होतंय, ह्या अशा गोष्टी तुम्हाला न्यूजमध्ये असतात. कुठलं एक आपल्या कुठलं ते मुंबईमधलं कुठला पार्क काय, कुठलं वनतारा, हा, ते पण त्याच्यात आलं. अजून एक रे, कुठं तरी कट करत होते, आदित्य ठाकरे परिवार मागे लागला होता. अरे 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 कॉलनी ना काहीतरी ते, अरे फॉर एक्झाम्पल. ह्या सर्व गोष्टी कशा तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये आल्या. ठीक आहे. नंतर क्लायमेट चेंज झालं, दुष्काळ बद्दल झालं, थोडंफार इन्व्हायरमेंटशी निगडीत ज्या पण गोष्टी दिसतील त्या पूर्ण वाचा प्लीज. ठीक आहे, चलो ई ओके. नंतर घ्या यप फॉर फेस्टिवल. आज आपलं 9 पर्यंत जेवढं होईल तेवढं.
म्हणजे आता तुम्ही करंट अफेअर वाचायला मोकळे झाले ना, करंट अफेअर वाचायचे समजून येईल ना आता तुम्हाला. जे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टाकतो ते पूर्ण वाचायचंय. तुम्ही पण लोकसत्ता, लोकमत, पुढारी, जे काही तुम्ही पेपर न्यूजपेपर रेफर करा. पण मी एक सांगू इच्छितो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जर तुम्हाला पेपर फॉलो करायचा असेल तो लोकसत्ता बेस्ट आहे. लोकसत्तामधलं आर्थिक वृत्तांत, व्यक्तिवेध, नंतर ज्या काही महत्वाच्या आता ह्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या याच्यामध्ये दिसलं तुम्हाला पुरस्कार. मी आता सांगून दिलं की नेमकं वाचायचं काय. बाकी त्या टाइमपास गोष्टींना डायरेक्ट सोडून द्यायचं. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड काय ते वाचायचं. मग क्रीडा घडामोडी असतील, ओके, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राष्ट्रीय घडामोडी असतील, ऑपरेशन, जे जे आपण आता आज डिस्कस करतोय, ह्या घडामोडी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं. आतापासून सवय लावायची. तुमच्या 9 नोव्हेंबरच्या एक्झामला जर आपण टार्गेट करायचं म्हटलं तर तुम्हाला नोव्हेंबरचा एकही क्वेश्चन राहणार नाही, तुम्हाला ऑक्टोबरचा एकही क्वेश्चन राहणार नाही. ओके, बघा, ऑक्टोबरचा क्वेश्चन राहणार नाही, कुठला राहणार नाही, नोव्हेंबर. तुम्हाला मागील 1 वर्षाचे करंट अफेअर असतील. म्हणजे कसे लिहून घ्या, सर्वात वरती लिहा. जिथं तुम्ही करंट अफेअरची सुरुवात केली ना, ए टू झेड स्ट्रॅटेजी, तिथं सांगतो किती वर्षाचे, 1 वर्षाचे. मग आता कुठलं, ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025, ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025, नाही सॉरी, सप्टेंबर 2025. तुमची एक्झाम केव्हा आहे, 9 नोव्हेंबर ना. नोव्हेंबरचा क्वेश्चन राहणार नाही, ऑक्टोबरचा राहणार नाही. काय लिहा, सप्टेंबर 2025. आता कोण सांगेल मी असं का बोललो, ऑक्टोबरचा क्वेश्चन राहणार नाही का, 1 महिना पहिले पेपर बनून जातो, म्हणून ऑक्टोबरचा एकही क्वेश्चन राहणार नाही. असे म्हणजे सप्टेंबर पर्यंतचे करंट अफेअर राहतील तुम्हाला. 1 वर्ष अगोदर पेपर बनतो. हे तुम्ही सप्टेंबर 2024 पासून अभ्यास केला तरी चालेल, पण एवढा टाइम तुमच्याकडे नाही आहे. पण मी एक एवढं सांगतो, जास्तीत जास्त क्वेश्चन जे असतील ना तुम्हाला कुठले असतील सांगू का, जानेवारी 2025 पासून तर तुमचे सप्टेंबर 2025चे मॅक्झिमम क्वेश्चन याचे असतील 25चे तुमच्या एक्झाम मध्ये. मग परफेक्शन करा त्याचे पूर्ण ए टू झेड क्वेश्चन. मग त्याच्यात जे मी स्ट्रॅटेजी देतोय तिला पूर्ण फॉलो करून आपलं व्हॉट्सअप चॅनल आणि दर महिन्याचे आपले मासिक, माझं मासिक असतं दर महिन्याचं, ते कुठे भेटेल तुम्हाला, आपल्या टेलिग्रामला. तुमच्या ग्रुपला पण येईल, पण कुठे भेटेल अजून, टेलिग्रामला. टेलिग्रामला सर्व मासिक म्हणजे 12च्या 12 मासिक भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, ते तुमचं काम आहे. आता चला या आता फेस्टिवलला आन्सर तुम्हाला द्यायचे ना. चलो 5 क्वेश्चन तुमच्यासाठी, 5 क्वेश्चन फिक्स असतात माझे. ओनम कुठलं आहे, केरळ, लिहा ओनम केरला. बिहू आसाम, बिहू आसाम. पोंगल तामिळनाडू, पोंगल तामिळनाडू. टोमॅटो स्पेन, जिंदगी ना मिलेगी दोबारा. ऋतिक रोशन, कॅटरीना कैफ. आठवलं का, त्या मूवीमध्ये एक सॉन्ग आहे टोमॅटोचं, ते स्पेनला शूट केलं होतं, त्याच्यामध्ये ते कळतं की स्पेनला टोमॅटो फेस्टिवल आहे, असं आहे ते. ओके, म्हणजे लक्षात येतं ते लवकर. एनिवे, काईट गुजरात, सिंपल, काईट गुजरात. पतंग महोत्सव, आणि हे काईट फेस्टिवल इंटरनॅशनल लेवलचं असं यांचं गुजरातला. सर्वे डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलचे लोक बी आलेले असतात. आणि पण खूप जणांची डेथ पण होते माहिती आहे ना, मान कापले जाते. ते काय मांजा तुमचा, आपल्या महाराष्ट्राला पण या वर्षी काय झालं होतं माहिती आहे का तुम्हाला, त्या तेव्हा PSI ची डेथ झाली होती. PSI ची बाईक चालवत होते, डायरेक्ट गळा, बेकार न्यूज झाली होती. ते फोटो व्हायरल झाले होते फक्त मांजामुळे. खूप, म्हणून ते बंदीच घालायला पाहिजे त्याच्यावर. तुम्ही तर म्हणतो सोपं नाही येते, एवढ्या अधिकारीचं हे होणं, ऍक्सिडेंट होणं म्हणजे ते चुकीचं नव्हतं. चला, एनिवे, एफ म्हणजे काय झालं, फेस्टिवल. एफ म्हणजे हे पण टाका, फेमस पर्सनॅलिटीज. एफ म्हणजे फेमस पर्सनॅलिटी, याला मराठीमध्ये टाका चर्चेतील व्यक्ती. फेमस पर्सनॅलिटी म्हणजे काय, चर्चेतील व्यक्ती. अजून एक नाव टाका, व्यक्ती विशेष, मराठीमध्ये व्यक्ती विशेष. बघा, नियुक्ती त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी झाले, पण हे जे चर्चेतील व्यक्ती असते यांचं कुठे ना कुठे कामगिरी असते, कार्य असतं, म्हणून हे विचारलं जातं आपल्याला. याच्यात काय काय, आता मी थोडं काही नावं सजेस्ट करतो, ते नावं लिहा, म्हणजे तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी होऊन जाईल. पहिलं नाव घ्या, सुनीता विल्यम्स. आहेत की नाही आता फेमस झालेल्या, फॉर एक्झाम्पल सुनीता विल्यम्स. दुसरं नाव टाका, नीरज चोप्रा, ज्याने ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 2020-21च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला काय जिंकलं होतं, गोल्ड. आणि आता जे 24चं झालं त्याच्यात काय, सिल्वर. म्हणून ते ऑलिम्पिक मधलं नीरज चोप्रा फेमस झाला. ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं होतं त्याने, सिल्वर. मग जॅव्हलिन थ्रो त्याला सिल्वर मेडल भेटलं होतं ना 2020-21च्या. तिसरं नाव टाका, हॅलो, इलन मस्क. इलन मस्क चर्चेत असतो माहिती आहे ना, कारण की काही ना काही रिकामा कामं करत असतो तो इलन मस्क. आणि आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पण आहे ना, म्हणून माहित पाहिलं आपल्याला. ओके, नंतर हे घ्या, रतन टाटा. बघा, म्हणजे व्यक्ती विशेष म्हणजे जी व्यक्ती गेलेली आहे त्यांच्याबद्दल पण आपल्याला विचारलं होतं. रतन टाटा.
नंतर आता कालचं नाव टाकून घ्या, मनोज कुमार फॉर एक्झाम्पल, लता दिदी. ठीक आहे, बस बस. म्हणजे एक छोटीशी हिंट देतो, जे एखाद्या व्यक्तीचा रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड पण विचारला तो, एखादी चांगली व्यक्ती होती, फेमस व्यक्ती होती, जी आपल्यामधनं गेली, त्याच्याबद्दल विचारला. ह्या गोष्टी कशा येतात आपल्या चर्चेतील व्यक्तीमध्ये. आय होप समजलं. हे नक्कीच करत चला, म्हणजे एखाद्या व्यक्तीची न्यूज आली ना, ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं. आणि लोकसत्तामध्ये एक पेज असतं व्यक्तिवेद म्हणून, त्याच्यामध्ये या व्यक्तींबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन असतं. व्यक्तिवेद म्हणून आहे, असं मस्त राहतं फेज. त्याला आपण हे बी म्हणू शकतो ना, म्हणजे पर्सन इन न्यूज, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, पर्सन इन न्यूज म्हणतात त्याला. पर्सन इन न्यूज म्हणजे ती व्यक्ती चर्चेत आहे, पर्सन इन न्यूज. जसं आपण इथं लिहिलं ना फेमस पर्सनॅलिटी, तसं नाही असतं ना, रोज असतं ना. हो, व्यक्तिवेद. चला कुठे आलो आपण आता, यप ना. नंतर घ्या जी, जी फॉर गेम्स. जसं आपण काय इंटरनॅशनल गेम्स पाहू, ऑलिम्पिक, नंतर आपले वर्ल्ड कप, फिफा, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स, एशियन गेम्स, असे गेम्स असतात माहिती आहे ना. आले इथपर्यंत सर्वजण. आता हे जे वरचे 4 आहेत ना मित्रांनो, हे 4च्या 4 किती वर्षांनी होतात माहिती आहे तुम्हाला, हे 4 वर्षांनी होतात, दर 4 वर्षांनी होतात, कारण की हे खूप फेमस आहेत. बाकी आपले एशियन गेम तर दरवर्षी होतात. IPL आपलं दरवर्षी होतो माहिती आहे ना. IPL झालं, चालू आहे तुमचं IPL, पण मुंबई इंडियन खाली आहे. हा, आज आज आहे का, आज कोणासोबत आहे, मी फक्त फायनल पाहतो, बस फायनल पाहायची, बस बाकी काय नाही. मित्रांनो आता आपण थोडं ऑलिम्पिक बद्दल डिस्कस करू. नाव टाका तो ऑलिम्पिक, हायलाइट करा, म्हणजे इंटरनल अभ्यास कसा करायचा ते शिकवतो. आता ऑलिम्पिक कोण कंडक्ट करतं माहिती तुम्हाला, IOC, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी कंडक्ट करते. आता किती वर्षांनी होतं हे ऑलिम्पिक, दर 4 वर्षांनी, बरोबर. 2 गोष्टी लिहा, IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, कंडक्टेड बाय लिहू शकता तुम्ही त्याला, कंडक्टेड बाय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. चला ऐका, लक्ष द्या आता मित्रांनो. 2016चं जे ऑलिम्पिक झालं होतं ते रिओ दी जेनेरिओला झालं होतं. आता रिओ दी जेनेरिओ ही कुठली सिटी आहे, ऑब्व्हियसली ब्राझील, माहिती ना सर्वांना. दुसरं काय, 2020चं, पण 20ला नाही झालं होतं, केवढे झालं होतं, 21ला. का, कोण सांगेल, कोविड पोस्टपोन झालं होतं 1 वर्षावर, मग त्याला 2021 असं नाव दिलं मी. दर 4 वर्षांनी होतं ना, 16 नंतर केव्हा होतो, 20 ना, 20, 24, 28 दिसतंय का. येस, मी तुम्हाला पास्ट पण सांगतोय, तुम्हाला प्रेझेंट बी सांगतोय, आणि तुम्हाला फ्युचर बी सांगणार आहे. आता जे रिओ दी जेनेरिओला आपण जे मेडल जिंकले होते, टोटल 7 मेडल होते. या 7 मध्ये 1 गोल्ड होतो, 2 सिल्वर होते, आणि 4 ब्रॉन्झ होते. 2020-21ला आपण फक्त 6 मेडल जिंकले, त्याच्यात 1च सिल्वर आणि 5 काय होते, ब्रॉन्झ होते. देर इज नो गोल्ड, वी हॅव वॉन. आपण गोल्ड जिंकला नाही यावं, म्हणजे मागच्या 24ला 6 मेडल पैकी 1 काय होतं, सिल्वर. सॉरी, एकच मिनिट मित्रांनो, जस्ट छोटंसं मला हे द्या. याला फक्त हे जे आहे ना 7ला इथं घ्या, ओके. म्हणजे काय करा, हे कोणाचं आहे, यांचं, आणि हे आता जास्त झालं नाही का पॅरिस प्रासला, त्याला फक्त ॲरो द्या. याला इथं ॲरो द्या, याला ॲरो द्या. म्हणजे कोणी लिहिलं नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. पॅरिसच्या पुढे घ्या 6, आणि टोकियो जपानच्या पुढे किती घ्या, 7. आणि याचं बी सांगून देतो तुम्हाला, इथं फक्त 2च मेडल जिंकले होते आपण. त्याच्यात 1 होतं सिल्वर आणि 1 होतं ब्रॉन्झ. मी तुम्हाला मागच्या 3 वर्षाचे मेडल पण सांगून दिले, समजलं ना. आता 7 कुठल्या वर्षाचे आहेत, 20-21चे, आणि 6 कोणाचे, 2024चे. आता अपेक्षा आहे 2028ला तरी थोडी इज्जत ठेवायला पाहिजे, कारण की या ऑलिम्पिकच्या मेडलपेक्षा त्या पॅराऑलिम्पिकमध्ये जास्त मेडल भेटतात आपल्याला. यु नो पॅराऑलिम्पिक, जे दिव्यांग असतात ना, ते खूप मेडल भेटले आपल्याला डायरेक्ट, आणि गोल्ड पण खूप होते. 2024ला सर्वात जास्त पॅराऑलिम्पिक जिंकलेत आपण. 2036चं असं आहे आयोजित, म्हणजे अपेक्षित आहे इंडियामध्ये, पण नाव अजून डिक्लेअर नाही आहे. पण आपण आपला नॉमिनेशन दिलेलं आहे. आता ऑलिम्पिक कंडक्ट करणं म्हणजे की ते असं सोपं नाही, IPL नाही येते. म्हणजे जे सांगू इच्छितो, 200+ गेम असतात, आणि 200+ कंट्री असतात पार्टिसिपेट. आता 200+ कंट्री, ते जे प्लेयर्स येतील त्या प्लेयर्ससोबत त्यांचे फॅमिली मेंबर्स पण येतात, कारण की ते ऑब्व्हियसली इंटरनॅशनल गेम आहेत. ते त्यासाठी लागणारे जे गेम्स आहेत ते वेगवेगळे गेम्स असतात. त्या गेम्ससाठी लागणारे काय लागतात, स्टेडियम लागतात. म्हणजे खूप मोठी आयोजन असतं ते, त्यासाठी पूर्ण ताकद लावावं लागते. ते आपलं तोपर्यंत डेव्हलप झालं तर आपलं 2036मध्ये आपण आयोजित करू शकतो. ठीक आहे. सो ते काही असं नाही की वानखेडे स्टेडियमला घेतलं, ओके. ते काही असं नाही की आपलं तलावपाडीला कंडक्ट केलं, चालणार नाही. नरेंद्र मोदी स्टेडियम आज जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे, पण ते कशामध्ये, आसन क्षमतेमध्ये.
बसण्याच्या क्षमतेमध्ये 1,10,000 लोक बसू शकतात, पण तिथे 1,10,000 लोक खेळू नाही शकत. हा प्रॉब्लेम आहे. मग त्यासाठी ते खूप डेव्हलपमेंट करावं लागेल, तेव्हा आपलं 2036 मध्ये होऊ शकतं. पण मोदींनी टाकलाय प्रस्ताव की आपण कंडक्ट करू. बघू आता तोपर्यंत. जसं G20 घेतलं माहिती आहे ना, G20 कुठे झालं होतं? भारत मंडपम. आम्ही आता 3 दिवस भारत मंडपमलाच होतो. स्टार्टअप महाकुंभ आयोजन होतं दिल्लीला होता ना, तर 3 दिवस मनोहर सर, मी, आपले गिरीश सर आणि आमचे एक कलिग्स होते. आम्ही 4 जण गेलो होतो. जबरदस्त होतं. तिथं पियुष गोयलला भेटलो आम्ही. अजय शेट आहेत ना आपले, ते पण त्यांनाही भेटलो. जे आपले मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहेत त्यांना भेटलो. तर या खूप गोष्टी असतात. G20 झालं होतं. G20 अजून मी तिथं थोडी बॅनर लावलेले होते. आम्ही पाहिलं एवढं मोठं आहे ना, कमीत कमी 14 हॉल आहेत टोटल. एवढा मोठा एरिया ना तो, तुम्ही जर युट्यूबला पाहणार तर लक्षात येईल. जबरदस्त डिझाईन केलं होतं. स्पेशली G20 साठी मोदींनी ते बनवलं होतं. पण ते आता मोठ्या मोठ्या प्रोग्रामला ते ऑर्गनाईज करण्यासाठी भारी डेव्हलप बनून गेलं ते दिल्लीला. सकाळी 10 पासून तर 5-6 पर्यंत फुल प्रोग्राम राहायचे पूर्ण बिझनेसची रिगार्डिंग. ठीक आहे, चलो हे झालं मित्रांनो. आलं लक्षात 36चं. एनिवे, आता वर्ल्ड कप नाव टाका. सर्वांनी लिहिलं ना ऑलिम्पिकचं? आता वर्ल्ड कपचं लिहू आपण. तुम्हाला वर्ल्ड कप बद्दल क्लॅरिटी होईल. छोटंसं शॉर्ट अँड सिम्पल लिहून घेऊ. 2011, 2015, 2019, 2023 आणि 2027. किती वर्षांनी होतात वर्ल्ड कप? पण 4. 2011चं होस्ट केलं होतं, होस्ट आणि विनर असं लिहू आपण. होस्ट आणि काय विनर. होस्ट केलं होतं इंडियाने, जिंकलं होतं इंडियाने. 2015चं होस्ट केलं होतं ऑस्ट्रेलियाने आणि जिंकलं होतं ऑस्ट्रेलियाने. 2019चं होस्ट केलं होतं इंग्लंडने आणि जिंकलं होतं इंग्लंडने. 2023चं होस्ट केलं होतं इंडियाने, पण आपण जिंकलं नाही. जिंकलं कोणी होतं? ऑस्ट्रेलियाने. चला चलताय. आता 2027चं कोण होस्ट करणार आहे माहिती तुम्हाला? साऊथ आफ्रिका, नामेबिया. ओके, हे कंट्रीज आहेत. नामेबिया, NAMEBI. मग 27चं जिंकणार ना आपण? हा, खरंच का? बघू आता. जर जिंकलो नाही तर मग बस ना, संपला विषय. खूपच मग मागे चालले जाऊ आपण अजून. आतापर्यंत वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानने 1 वेळेस जिंकले, वेस्ट इंडिजने 2 टाइम्स जिंकले. हा, मी लिहून देतो ना. सर्वाधिक ऑस्ट्रेलियाने किती टाइम जिंकलंय? 6 टाइम्स. इंडिया किती मित्रांनो? 2 टाइम्स. ऑब्विसली ना, 2 टाइम्स. केव्हा 1983 आणि 2011. ओके, 2023ला जिंकलो नाही तर ते पण आपलं राहिलं असं रेकॉर्ड. इंडिया झाला 1983 कपिल देव आणि 2011 MS धोनीने धोधो डाला. हा, आता पाकिस्तान बद्दल काय डिस्कस केलं मी? 1, श्रीलंका 1, नंतर वेस्ट इंडिज 2. बस एवढे लिहून घ्या, शॉर्ट अँड सिम्पल. हे वर्ल्ड कप. वर्ल्ड कप कोण होस्ट करतो? ICC. कोण होस्ट करतो? ICC. बघा, ऑलिम्पिक कोण होस्ट करतो? IOC. हे कोण कंडक्ट करतो? ICC, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. हे सगळे थोडेफार नॉलेज डिफरन्स लक्षात ठेवा. चलो, आजसाठी इनफ आहे एवढं. ओके.